तुमची सिमरन तिकडे आहे पण आहे मुरुड जंजिरेचा किल्ला जिथे आपण आता जाणार आहोत. क्या नाम है किले का? जल जीरा. हमने क्या सुन करा है? ही किल्ल्यावर एकच वीर होती, पण आता हे हिच्यामध्ये दोन समाजाचे लोक राहायचे. बाबांना बघा किती बघायची इच्छा होती, एवढ्या पायऱ्यावरती चढत गेले. 125 पायऱ्या त्या. बाबा तुमच्यासाठी एक शायरी. ये खुदा हर नजर से बचाए आपको. अरे इथं थोडं रिस्की काम आहे, उतरताना जरा नीट उतरा. गुड मॉर्निंग वहिनी. हा ब्लॉग चालू होण्याच्या आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे. जर तुम्ही मुरुड जंजिराचा किल्ला पाहिला नसेल तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल. कुठे आहे आता आपण? आता आलोय मुरुड जंजिरा. पण आता जाणार आहे मस्तपैकी मोठीने किल्ला पाहायला. ओके. आता आपण सगळ्या जणांनी फ्रेश तर झालेलो आहे, आवरले. अर्धे जण गेले खाली, आपण दोघीच राहिले वरती. कधी जायचं? चला मग. चला. ही सी मी. सर्वजण खाली येऊन रेडी झालेले आहे. आम्ही थोडंसं लेटच केलं. हॅलो यू. हाय हाय हाय. बघितलं नाही बाबा, का बघते एवढा. मम्मीने ते ऑलरेडी पुढे निघून गेलेले. आम्ही लेट झालो आहे. आम्ही 3 जण आहे. चला मग. शिमगा इथं शिमगा. हां, एक शिमगा असतो. तर रात्रीच कळलं असतं की आपल्या रूमच्या जवळच हा समुद्र आहे, तर आम्ही सकाळी 5ला उठूनच समुद्रावरती आलो असतो. पण आता काय फायदा, आवरून आलेलो आहे आणि पुन्हा पाण्यात खेळायची इच्छा नाही आहे. किल्ल्यावर जायला उशीर होतोय ऑलरेडी. आम्ही मस्तपैकी सकाळ सकाळ बीचवरती आलेलो आहे. मस्त फ्रेश वाटतं एकदम. आणि हा बीच एकदम क्लीन आहे, बघू शकता. पाणी पण स्वच्छच वाटते जरा. तेव्हा पप्पा तुमची सिमरन तिकडे आहे पण. आणि हा समुद्र इतका स्वच्छ होता ना, जेव्हा त्याला बघितलं तेव्हा असं वाटलं की खरंच किती लवकर उठून पाण्यात खेळायला आलं असं बरं झालं नसतं का. आणि हे सगळेजण आमच्या आधी पुढे येऊन पोचले का. ते यांच्या आंघोळी लवकर चालल्या, मग यांचं आवरून झालं की नाही. आम्हाला उशीर झाला. आमच्या बाबांना काम नाही राहिलं. तो घर करून जर गेला असेल तर हाय का. ते पुट्यात वाळू जाते. चल हे बी येड हे. सासरा येडा पहिला, नंतर जवळ येडा भेटला, त्याच्यामुळे पोरं येड झाले पहिला. मग असे आता नाव तर पण तशीच होती. नसेल ना बाबा, जाऊ द्या. तो घर करून गेला असेल बाबा. नसेल ना बाबा, आतापर्यंत आला असं मग तो. बाबा एक खेकडाकाने पोट नाही भरणार तेवढ्या लोकांचं. आजी घेऊन देतील बाबा तुम्हाला काठी मस्त. आजी गाईज ऑलरेडी लेट झालोय. किल्ल्यावर जायचं तर सकाळी 9 वाजताच किल्ल्याचा उघडा होतो. मला आधीच आम्ही लेट झालोय. खूप गर्दी असते. हे बघा हे यापेक्षा असं पाहिजे होतं. मस्त मोकळे हवामान गेलं टाकायला का? 4 रुपये आणले नाही आपण करून. हा ना, आणायला पाहिजे होत्या. जमलं असतं मस्त. वांधाणी होता. एक कप्प्यात एक कप आम्ही, एक कप्प्यात आम्ही. हा, तू का केस ओढते मला ते हसतात तसं का मला आज वाटते. आपल्या लोकांना असं का? आपल्या थोडं बापू कोण आहे? आपल्या थोडं आपल्या लोकांचं आहे. आपल्या फरक आहे का? जाळ्या टाकतात. इथं ठेवले जाळ्यात बघ बारीक. नाही, बारीक जाळं राहतं ना मग. प्रत्येक याचं वाला मोठ्या मशीन झालं राहतं. जाळ्या असं इथं ठेवलं जगात सुट्ट्या झाल्या का? हा, तो पद्मदुर्ग तो असं तिथं होतं ना.
पद्मदुर्ग आहे का तो त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहिलं गोड पाणी आतमध्ये आहे असं घाण झालं आता कोण वापरतंय तिथं राहणारे कोण आहे जुने जुने असे हे राहताना आपण आपल्या यावर ठेवून येण्यावर हा गाडी घेऊ होतं पाणी आपण पिवते पण तिथे तिथं महाराज वगैरे राहणारे राहतात ते महाराज बिराज कुठून नाही आला. नाही शिवनेरीवरती म्हणताय हा, शिवनेरी वरती. मला वाटलं पर्यटन हा आहे मुरुड जंजिरेचा किल्ला जिथं आपण आता जाणार आहोत. चला मग निघूया. आम्ही जात होते पाय पाय एवढे दिवस आता नाही म्हणा आता बोटिंग झालं दादा कुठून आहे त्याला एंट्री माहित नाही. बोटी थांबल्यात का तिथून एंट्री पण वाटतं का एंट्री आहे त्या किल्ल्याला कुठून नाही जात हा किल्ला जवळ आहे पण हा बोटिंगचा म्हणजे जवळ आहे तो. ते नाही, किल्ला नाही, लांब ते आहे. असं बघा ते पंख वाले आहेत ना हा हा त्यांनी ते जसे वाऱ्याच्या हा, हिशोबाने वाऱ्या तसं पण. तिकडून लागून येणार ते. असं आहे का जाणार. डीजे सरळ लावून नाहीये. डीजे लावून असणार ते नाही नाही डिझेल वाले पण नाही नाही ना आता तुम्हाला entry जर विचारलं, ते बोट थांबेल का? फ्री आहे 25 रुपये आणि ऑनलाईन 20 रुपयेवर 15 वर्षाखालील मुलांना फ्री आहे. इथे हे तिकीट घर आहे. आधी तिकीट काढा आणि चलो या बोटीने जायचं आता आपल्याला. आणि हा तो किल्ला 2 तास लागतात ह्या किल्ला फिरायला पूर्ण. तुम्हारे लिए खास है. ह्या बोटीने जायचं आपल्याला. दोन मांगे दोन मग त्यांना काय आपण बोटमध्ये बसतील ते बोट चालवतील त्यांचे माणसं आहे बोट चालायला नाही लागतंय खूप आम्हाला. बस बस झाले. और यही बोट से वापस भी आना है. अपनी बोट का नाम दिलबरी बोट को मिस नहीं करना पड़ेगा. अच्छा. क्योंकि अभी ऑफ सीजन है. ये हमारा भी दिन भर में एक ही नंबर आता है. दूसरी बात जो किला हम लोग देखने जा रहे हैं ये अंदर बाजू 22 एकड़ का एरिया है. और अगर अपन 22 एकड़ घूमने गए तो क्या होगा 4-5 घंटे भी कम पड़ेंगे. मगर इसके अंदर 14-15 पॉइंट्स है जो पौने घंटे में आसानी से घूम के होते हैं. अब ये पॉइंट्स क्या है तो मीठे पानी के तालाब, तोफ, अंडरग्राउंड, टहलनी बुरुज, नगार खाने, बारूद खाने. एक किला समंदर में कैसे बना, किला बनाने से पहले क्या था. और इधर सर 2 किले हैं. अपन जो देखने जा रहे हैं जंजीरा किला ये सिद्दी जौहर ने बनाया. इसी के अपोजिट में आगे संभाजी महाराज का पद्मदुर्ग किला है जो जंजीरे को जीतने के लिए बनाया गया था. मगर जंजीरा अनकॉन्कर है, अजिंक्य फोर्ट है. इसको आज तक किसी ने जीता नहीं है. तो नहीं जीतने के 3 खासियत. पहली खासियत किले की, इसके मेन गेट को राजा ने ऐसे बनाया कि जब तक हमारी ये नाव किले के मेन गेट के पास नहीं जाएगी हमको इसका मेन गेट कहीं से भी नज़र नहीं आएगा. गेट इतना बड़ा है कि आज भी उस गेट में 100-125 लोग खड़े होते हैं. दूसरी खासियत किले के चारों तरफ क्या देख रहे हैं अपन, समंदर. और समंदर का पानी हर कोई जानता है कि सॉल्टी है, खारा है. लेकिन किले के अंदर मीठे पानी के तालाब हैं. इतने बड़े हैं कि जो नाव में बैठे ये नाव अंदर चला सकते हैं. इतने बड़े बड़े तालाब हैं. और किले की तीसरी खासियत, अब ये समंदर कैसे दिख रहा है, शांत. यही समंदर को अगर हम जून, जुलाई, अगस्त में आकर देखेंगे तो यहाँ की लहरें किले की 90 फीट हाइट कवर करती है. इसीलिए बारिश के 4 महीना जंजीरा बंद. तो पानी के मारने से दीवार के पत्थर डैमेज हो गए मगर उसका जॉइंट मटेरियल अपनी जगह नहीं छोड़ा है. इसीलिए आज इस किले का नाम स्ट्रॉन्गेस्ट इन वर्ल्ड में आता है. तो ये सारी जानकारी देने के लिए पहले किले में गाइड रहते थे. लेकिन जब से कोरोना गया किले में गाइड वगैरह बंद हो गया. मैं यहाँ पे 20 साल से गाइड का काम कर रहा हूँ. तो हम लोग क्या करते हैं सर, किले के बारे में मालूमात और रास्ता दोनों चीज़ें आपको इधर समझाते हैं. देखो जब किले में गाइड साथ में आता था 1000-1200 रुपया चार्ज भी लेता था. यहाँ किसी को 1000-1200 का चार्ज नहीं लगता है. लोग हमारी मेहनत समझते हैं. अपने अपने ग्रुप से 200-300 करके देते हैं. अंदर 25 रुपये का टिकट है किले का एंट्री टिकट. ये छोड़ के इसका कोई हाँ, संबंध नहीं. तो ये गाइड जो है ना इसमें लोग, ये गाइड का पैसा किसका होता है सर, ये बोट पे जो काम करते हैं ना ये हमारे दिन भर की मेहनत मजदूरी. और यही पैसे हमको बारिश में काम आते हैं. क्योंकि बारिश में जो है ना वहाँ पे वो 4 महीना जो धंधा नहीं रहता है तो ये पैसे हमको वहाँ काम आते हैं. तो देखो अंदर जाने के बाद पहला पॉइंट, आपको अंदर एक मज़ार मिलेगी. एक समाधि है जिसका नाम है पंजतन 5 पीर. जैसे मुंबई में हाजी अली का नाम सुना होगा वैसे एक दरगाह है. किला बनाने से पहले ये पानी के बीच एक खरक था, एक टापू था और इसके ऊपर मच्छी मारने वाले लोग रहते थे. इनमें उनका सरदार था जिसका नाम था राजाराम पाटिल. यानी टिकरी किसकी थी, राजाराम पाटिल की.
जिस राजा ने किला बनाया, ये राजा का नाम सिद्दी जौहर। अब सिद्दी नाम के 2 राजा हैं। एक अपने महाराज के ज़माने में थे, वो सिद्दी मुगल जिसने पनालगढ़ पे बेड़ा डाला था, और जिसने जंजीरा बनाया ये अपने महाराज के जन्म से 500 साल पहले अफ्रीका से आए थे। तो अफ्रीका से इधर आने की वजह, इनका बिजनेस था गरम मसाले का। ये जब भी आते थे वो दरगाह के ऊपर फूलों की माला डालते थे, दुआएं मन्नतें मांगने के और अपने वतन वापस जाने के। एक दिन समंदर में तूफान हो गया, समंदर का पानी वो बाबा की मज़ार में जाने लगा, तो मज़ार को बचाने के लिए किले को बनाया गया। किले का बांध काम स्टार्ट हुआ था 1118 में और 1140 में बन गया। बनाने में 22 साल लगे। 22 एकड़ का एरिया है। अब इतनी बड़ी हुकूमत को राजा ने अपने नाम से नहीं, वही बाबा के नाम से चलाया। इसका टाइटल क्या दिया था? पंजतन 5 पीर रियासत हफ्साने जल जीरा। क्या नाम है किले का? जल जीरा। हमने क्या सुनकर आए? जंजीरा। तो जंजीरे के कोई मीनिंग नहीं है। जल का मतलब पानी और जजीरे का मतलब आइलैंड। अब हमने तुमने मिलकर उसको रिपीट करते करते जजीरे से जंजीरा कर दिया। अब मुरुड जंजीरे के नाम से फेमस हो गया। अब दरगाह से अपने को पहला राइट लेना है। मैं आपको अंदर बताऊंगा कहाँ पे राइट लेना है। राइट लेके सीढ़ियाँ चढ़ के हम किले के 3रे फ्लोर में पहुँचेंगे। अपने हिंदुस्तान की 3रे नंबर रैंकिंग की तोप जंजीरे में है, जिसका नाम कलाल बांगरी। वजन कितना? तो 22 टन, 22,000 किलो। आप सोचो इतनी बड़ी तोप को किले में ले जाया कैसे। और तोप में खासियत क्या है? अभी हम देखो धूप में बैठे, कितना टाइम हो गया? 5-7 मिनट हो गए, बॉडी गर्म हो गया। वो तोप 12 घंटा सन के नीचे रहता है, लेकिन आपको कभी गर्म नहीं मिलेगा क्योंकि वो पंच धातु से बनाया गया है। तो कलाल बांगरी, गायमुख और चाउरी, ये जंजीरे के 3 बड़े तोप हमको उधर मिलेंगे। अब किले के बाजू में गोल गोल सर्कल दिखते हैं कि ना अपने को? राउंड दिखते हैं। ये राउंड को सर बुरुज कहते हैं। बुरुज का मतलब क्या? तो तोप चलाने का जगह। ऐसे पूरे किले को 22 बुरुज है। तो राजा को एक बुरुज बनाने में 1 साल, क्योंकि समंदर की खासियत है इसमें हर दिन 6 घंटा ओटी आता है, 6 घंटा भर्ती आता है। ये लोग ओटी में काम करते थे, भर्ती में आराम करते थे, यानी पूरे दिन में 6 घंटे काम। इसीलिए इसको 22 साल लगे। तो हमको तोप देखने के बाद पहला सर्कल, दूसरा, वो आखिरी तीसरा। जब तीसरे में पहुंचेंगे वहां से वो किला आपको बिल्कुल सामने दिखेगा। संभाजी महाराज ने जंजीरे को जीतने के लिए 2 जगह से कोशिश की। एक किला बनाकर, अरे देखो पानी में पत्थर दिख रहे हैं। ये गांव से लेकर आधे समंदर तक पूरा एक सेतु तैयार किया गया था, जैसे रामायण में बना था। लेकिन महाराज का बैड लक हो गया। उसी वक्त रायगढ़ पे मुगलों का हमला हो गया। तो रायगढ़ हुकूमत को बचाने के लिए संभाजी महाराज को ये दोनों काम अधूरे छोड़ने पड़े, क्योंकि रायगढ़ क्या था? मेन राजधानी। तो अपनी राजधानी बचाने चले गए, वहाँ से वापस लौट कर नहीं आए। उसमें ये सिद्दी लोग सेफ हो गए। बाद में इन लोगों ने अपनी पोजीशन को इतना मजबूत किया, उसके बाद किसी भी राजा को किले के करीब आने नहीं दिया। 1947 तक सिद्दी लोग जंजीरे में थे। 47 में भारत देश आज़ाद हुआ, जमहूरी हुकूमत हो गई। यहाँ का आखिरी राजा सिद्दी अहमद खान, उसी का बेटा सिद्दी महमूद खान अभी जिंदा है। अगर आप मुरुड से आए होंगे तो रास्ते में एक पैलेस मिलता है, सिद्दी नवाब पैलेस, नो एडमिशन बोर्ड। वो उन लोगों का म्यूजियम है। वो देखने के लिए खुला था, लेकिन अपने आशिकों की वजह से बंद हो गया। क्योंकि हमारे आशिक क्या करते हैं, जहाँ भी जाते हैं अपना नाम लिखते हैं। तो नाम लिखने की वजह से वो बंद हो गया, क्योंकि वो प्राइवेट है और ये किला सेंट्रल गवर्नमेंट के हाथ में है। अभी अपन किले में कैसे जा रहे हैं? तो बोट से, और कोई रास्ता नहीं है। लेकिन राजा के ज़माने में सर बोट नहीं थे, फिर इनका आना जाना। तो किला और गांव 1.25 किलोमीटर। अभी अपना बोट जिधर खड़ा है, यहाँ पानी कितना है? ये 60 फुट पानी है। राजा ने उस ज़माने में समंदर के 60 फुट नीचे से एक अंडरग्राउंड टनल बनाया, जिसको हम लोग मराठी में भुयारी मार्ग बोलते हैं। गांव में किधर है वो? देखो नारियल के दरख्त के नीचे पत्थर का गेट दिख रहा है, देखो खंडर जैसी दीवारें, ये नारळाचे झाड़ा खाली बगा। तो वहाँ पे वो रास्ता निकाला हुआ है। ये रास्ते को 1970 में हमारी गवर्नमेंट ने सील कर दिया, क्योंकि अब ये किला टूरिस्ट पॉइंट है। तो यहाँ बच्चों के पिकनिक ज़्यादा आते हैं। तो सब बच्चे एक जैसे नहीं होते हैं, वो भूल भुलैया और अंदर वट वगोल, स्नैक वगैरह और ऑक्सीजन का प्रॉब्लम आ रहा है। इस किले अब कोई जाता आता नहीं है। लेकिन इस किले पर सर ज़्यादा हमले कहाँ से हुए? वो सामने वाले पहाड़ से। ऊपर देखो छोटा सा मकान दिखता है। कौन आया था उधर? तो चीमाजी अप्पा, बालाजीराव पेशवे, कान्होजी अंग्रे और ब्रिटिश। इनमें सबसे ज़्यादा जंजीरे पे लड़ाई कान्होजी अंग्रे ने की। लेकिन जब किला कान्होजी अंग्रे को नहीं मिला, तो यहाँ से जाकर अलीबाग में समंदर के बीच कुलाबा फोर्ट बनाया गया। और अपने महाराज का जंजीरा किला जीतना सपना था, तो महाराज ने इसी की याद में ऐसा ही सेम किला रत्नागिरी, मालवण, सिंधुदुर्ग बनाया। सिंधुदुर्ग और जंजीरा सेम टू सेम, खाली एरिया में वो बड़ा है। सिंधुदुर्ग 40 एकड़ और जंजीरा किला 22 एकड़। अब वहाँ से आगे बढ़ेंगे, मीठे पानी का तालाब है। तालाब के बाजू में 125 सीढ़ियाँ हैं। अगर आप चढ़ सकते हैं तो चढ़ेंगे तो उस पॉइंट पे जाएंगे। देखो काठी जैसा पॉइंट, जंजीरे का हाईएस्ट पॉइंट
जिसको बाले किला बोलते हैं, जो राजाराम पाटिल की हुकूमत में एक लकड़ी का किला था। तो वहाँ जाने से अपना फ़ायदा क्या, तो जंजीरे का पूरा व्यू वहाँ से दिखता है। और 26 जनवरी 15 अगस्त को महाराष्ट्र में सबसे पहला तिरंगा भी इसी किले पर लगता है। बाद में हम वहाँ से नीचे आएंगे तो राजा का राज दरबार, लोगों के घर, मंदिर और मस्जिद। अब किले में मंदिर मस्जिद थे कैसे, ये मंदिर था, उसी के बाजू में मस्जिद है, बिल्कुल बाजू बाजू में एक दूसरे से चिपके हुए हैं। इसीलिए वहाँ दूसरा तालाब जिसकी गहराई 40 फीट है, वो तालाब वहाँ क्यों बनाया, तो मंदिर में जाने के लिए स्नान करते हैं, मस्जिद में जाने के लिए वजू करते हैं। दोनों समाज के लिए एक ही तालाब का पानी था। तो सर ये था पहले के लोगों का प्यार। तो उनके लिए एक शेर सुनो कि भगवान ने हमको क्या बनाने भेजा था, हम क्या बना बैठे, कहीं बम कहीं मिसाइल बना बैठे। अरे हमसे अच्छी सोच उन परिंदों की है जो कभी मंदिर पे जा बैठे तो कभी मस्जिद पे जा बैठे। उसके बाद जब हम मेन गेट पे आएंगे, सामने की दीवार में मैं आपको अभी उतरने के बाद एक पिक्चर बताऊंगा। एक अफ्रीकन जानवर 6 हाथी को पकड़ा है, ये उनका आईडी था। जब भी किले का आदमी बाहर जाता था तो आईडी उसको दिया जाने का, और आते समय आईडी दिखाना है, आईडी रहेगा तो एंट्री होगी, वरना तीर कमान लोखंडी भाला मार के ख़त्म किया जाएगा। अभी अपने को कोई मारेगा नहीं क्योंकि अपन ने टिकट निकाला हुआ है ना। और जंजीरा ताकतवर किलों में क्यों आता है, तो बनाने का तरीका, ये पत्थरों को पहले ऐसे बॉक्स बनाते थे, फिर ऊपर बीच सेंटर में होल, और जो दूसरा पत्थर ऊपर से रखे उसको नीचे पॉइंट, ये पॉइंट वाला पत्थर ऐसे ऊपर से होल में छोड़ा है, इसको बोलते हैं इंटरलॉक। अब जब तक ये लॉक नहीं टूटेगा दीवारें नहीं गिरेगी। तो हमको क्या पता चला, पहले के लोगों के पास नॉलेज था, कॉलेज नहीं था। अभी कॉलेज है, नॉलेज नहीं है। तो जंजीरा किला नॉलेज पे खड़ा है। और इसके बांधकाम में क्या चीज़ें हैं, तो सबसे पहले चूना, उसके बाद सीसा, लेड जिसको बोलते हैं, गुड़ जो अपन मीठा खाते हैं जैगरी, समंदर की रेत जिसको वालू बोलते हैं, और उड़द की दाल जिसके हम लोग पप्पर खाते हैं। ये 5 चीज़ इसके बांधकाम में मिक्स है, जिसके बिना पर आज इस किले का नाम गिनीज बुक में आता है। तो जब ये जंजीरे में गाइड चालू रहता है, वहाँ सुनने सुनाने का मज़ा होता है, क्योंकि पॉइंट टू पॉइंट। अभी क्या गाइड बंद है, इसीलिए हम लोग यहाँ बताते हैं ताकि अंदर जाने के बाद आपको घूमने में आसानी हो जाए। 1-2 शेर सुना के मालूमात को ख़त्म। पहले अपने सर की मूँछों पर एक शेर बोलता हूँ। एक आदमी था सर, ऐसी बड़ी बड़ी मूँछें। हर दिन एक औरत को देखकर वो अपनी मूँछों पे ताव मारता था। औरत क्या बोलती है, तुम्ही किती ही वलवा मिशी, मी बाई नाही तशी, या रानीचा राजा मल्यात आहे आणि त्याचा लायसन माझ्या गळ्यात है ना। नहीं समझा? क्या बोला वो आदमी ने कि तुम जैसा मुझे सोच रहे मैं वैसी नहीं हूँ, मेरी शादी ऑलरेडी हो चुकी है, हस्बैंड खेत पर है और उसका लाइसन यानी मंगलसूत्र मेरे गले में है। और अभी अपन सफ़र कश्ती का करें तो सफ़र था कश्ती का। एक बुरी अम्मा ने पूछा अपने बेटे से, बेटे बहू के साथ अगर मैं डूब गई तो तुम हम दोनों में से पहला किसको बचाएगा। अब बेचारा बेटा क्या जवाब देगा। बहू ने फ़ौरन खड़े होकर बोल दिया, आप अपनी अम्मा को बचा लेना, मुझे बचाने सारा गाँव आ जाएगा। क्यों आएगा वो मैं नहीं बोलता। हाँ? और नौजवान को क्या है कि भाई जिंदगी में कभी प्यार मत करना, और प्यार हो गया तो इनकार भी मत करना। निभा सकते हो तो चलना उसकी राह पर, वरना किसी की जिंदगी बर्बाद मत करना, है ना भाई। नहीं तो अपने नौजवान कैसे बोलते, लड़की हंसी या नहीं फंसी। इसलिए कहता हूँ किसी की चाहत में इतने पागल ना हो सकता है वो आपकी मंजिल ना हो, और उसकी मुस्कुराहट को मोहब्बत मत समझना, कहीं ये मुस्कुराहट उसकी आदत ना हो। न तो फ्यूचर होगा, आती थी जाती थी मुस्कुराती थी, बाद में पता चला कि उल्लू बनाती थी। तो उल्लू नहीं बनने का है। तो देखो नीचे उतरेंगे ना सर, मैं आपको रास्ता बताऊंगा, उस रास्ते से चलो। तीसरे सर्कल पे मैं आपको आवाज़ दूंगा कहाँ नीचे उतरना है। अपनी बोट यहीं रुकी हुई है, यही बोट से हमको जाना है। तो ये जंजीरे किले का इतिहास जो मैंने आपको बताया, समझाया, अब आपको लगा इस भाई ने अपने को मालूमात दिया, तो जो भी आपने अपने ग्रुप से जो भी 200-300 आपकी मर्जी है, क्योंकि भाईजान जो आप देंगे ये सोचने का, ये 4 लोग बांट कर अपने घर जाने वाले हैं और यही पैसे हमको बारिश में काम आने वाले हैं। तो दिल से दो, खुश होके दो, नाराज होके मत दो। आप सबों ने अच्छे से सुने, इसके लिए थैंक यू, धन्यवाद। और उतरते समय अपने मोबाइल अंदर के पॉकेट में, आराम से उतरने का, अपने को किला जीतने का नहीं देखने का, ये बात का ध्यान। अभी हवा नहीं है सर, इसके लिए अपना बोट स्लो आया। अभी ये हवा खत्म होगा, फिर इधर का हवा आएगा, अरेबियन सी का। ये हवा फुल पावर वाला, इसमें ठंडा लगता है पूरा। अंदर पोकल है हाँ ये रूम है ना, वो तीसरा माला, ये दूसरा और ये पहला, ये बारूद स्टोर, ये वॉच टावर, और वो ऊपर तोप चलाने का जगह। आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल। चला आता बघूया आता किल्ला कसा आहे। तर मुरुड जंजिरेचा गेट, दगड आहेत ना हे असं शेवटी।
पाण्याची हवा येत असते म्हणून. ताजी हळद उतरा. हा भारी वाटतं आता. या दादा या, काय टेन्शन नाही. असं वाटते आपल्याला अवघड आहे. काय नाही अवघड. असं हा, पाठवा. चला दादा, ये. ढुपुक नाले ना इससे घाटा का ये इससे ज्यादा लाटे लेते हैं जब उतारते हम लोग आदमी को. हा गेट नॉक नॉक. ठीक है ना. 11:40 नाही हा दादा, 11:40 नाही हा. आणि बघ इथून सुरुवात करा. जे समोर पायऱ्या आहे ते पायऱ्या चला. पहिले तुम्हाला ती तोबा भेटते, नंतर पहिला पुरुष, दुसरा, तिसरा पुरुष मी तुम्हाला हात मारा कुठे खाली उतरायचं. हे समाधी, हे 5 पिरांची समाधी. इथं से यू टर्न करो, यू टर्न. येत्या वेळी आपण तसे येणार. ताजी तुम्हाला पायऱ्या चढायला नाही जमला तर तुम्ही इथे बसा. नाही तिथे जमणार 12-13 पायऱ्या आहे फक्त. हा, चालतात ना, मग टेन्शन नाही. ये किले का एंट्री टिकट नहीं है. ये समाधि है 5 पिरांची. जैसे मुंबईला है ना हाजी अली, हाजी मलंग, तसे से पीर है. आप बताइए. अंदर का चलेगा. नका बघ. पासा की छुट्टी. जेवण झालंय. हा हात कसा नाही हलणार. समोरचा राजवाडा. आज किती जातो मी थांबा. मी direct जातो. आम्ही तिकडे पुढं जाऊ. बापरे, आमच्या बापांना बघायची किती इच्छा आहे बघा. डिस्क्याव. हे बाबा कोणतरी गेले तिकडे, मी नाही जात. अरे बापरे, हे एवढ्या उंच उंच पायऱ्या इथंच. होय, सुटल गोळी आहे का तिथून. मी नाही का ते जेवण घ्यायला टाकलं होतं. ये कोण हे ते. हे जा का नाही. उघडायचं कसं, पूर्ण पॅकच केलंय. त्यांना आयडिया आहे ना ती. नाही ना, पूर्ण पॅक आहे. आता पॅक झाली ना ते. पहिल्यांदा याला खाली गाडी मग ये कोणच आपल्याला लावता. धातूची आणि हिला बांगडी तोप का म्हणतात ते, कारण की ही उचलायला एवढी सोपी नसते गेली म्हणून तिला तुकड्यांमध्ये आणली आणि तुकडे नीट आणले. हे तुकडे या बांगडीने जॉईन केले. हे जे मध्ये मध्ये गोल गोल दिसतंय तिला, त्याच्यामुळे हिला बांगडी तोप म्हणतात. ही तोप इथं नव्हती, ही तोप दुसऱ्या किल्ल्यावर होती, पण आता ही टुरिस्टला बघण्यासाठी इथं आणलेली. ओके, बरंच माहिती आहे आमच्या पोऱ्याला. म्हणजे शाळेत गेला आहे, केला आहे अभ्यास. काय भारी आहे ना. तोप आहे. कशाला. थोडंसं तोंड तिचा गाय सारखं म्हणून लय गाय मुख म्हणतात. ओके, नावं पण दिलेली आहेत त्यांची तिथे. हा समोरचा राजवाडा, याच्यामध्ये सभाच्या सगळ्या गोष्टी चालायच्या. चला वास्तू दिसते ती मस्जिद आणि इकडचं शेजारचं मंदिर आहे. दोन्ही गोष्टी किल्ल्यावर अवेलेबल होत्या. ह्या ज्या चौकानी सगळ्या दिसतंय, ह्या ज्या किल्ल्यावर राहणाऱ्या लोकांच्या घरं होते. हे म्हणजे लोक इथं पहिल्या या घरांमध्ये राहायचे, त्यासाठी हे घर होते त्यांचे. आणि ते पाणी किल्ल्यावर लागण्यासाठी, किल्ल्यावर पाणी लागायचं रोजच्या वापरासाठी, त्याच्यासाठी ते पिण्यासाठी. ते का हौद, त्याच्यात गोड पाणी आहे. ओके, त्या लोकांसाठी घर होते हे घर. आणि हे जे दिसतंय समोरचं उंच, ते राजाचं घर. ते पलीकडचं दिसतंय पांढरं, ते समोर नारळाची झाडं दिसतात का, त्याच्या खाली ते पांढरे कबर आणि त्याचं गेट दिसतंय का. हा, तिथून त्याने द्यायचं सांगितलं का, खाली बोगदा होता, म्हणजे खालून कुडून बोगद्यातून पाण्याच्या खालून यायची. तो तिथून बोगदा चालू होतो, तिथून इथपर्यंत लोक खालून बोगद्यातून यायची. आणि इथून तिथपर्यंत ते अंतर किती आहे, 1.5 किलोमीटर, म्हणजे आपल्या वावर एवढं अंतर आहे. हा,
त्यांची घरं, त्याच्या खोल्या, त्याचं रानं, राजाचं घर, जे पुढे गेले बरे. मधून बघायचे इथं कोणी आले का काय आले का आणि इथून लक्ष ठेवायचे मग इथून बाणांनी तिच्याने मारायचे. वरचा तिसरा मजला होता इथून लक्ष ठेवायचे सगळ्या गोष्टीवर. इथून खाली कोण येते कोण जाते इथून लक्ष ठेवायचे. आणि हे असं बांधल्यामुळं कोणताही गोळा आला काय आला तर ते या भिंतीला हे व्हायचं. त्याच्यामुळे जास्त काही कोणाला हे कळत नव्हतं आणि इथं थंडावा राहायचा. त्यामुळे हे आपण मागाशी बघितलं गावातून जे भुयारी मार्ग काढला होता येण्यासाठी हा त्याचं इथला एंट्री गेट आहे. इथून अजून आतमध्ये 3 गेट आहेत. तिच्यातलं एकच गेट जे होतं ज्याला माहिती तोच त्या भुयारी मार्गापर्यंत जायचं आणि 2 गेट हे लोकांना फसवण्यासाठी होतं. म्हणजे ज्याला अनोळखी माणूस कोणी यायला नको म्हणून त्याच्यासाठी होतं हे. ओके हा ते गेम मध्ये राहतं बघा तसं. हे ज्या प्रकारचं जसं स्टोर रूम होती आता हे स्टोर रूम कशासाठी याच्यावर चित्र काढलेलं आहे तर मग त्यानुसार ते इथं चित्र काढलं जायचं दरवाजांवर. आता हे धान्य ठेवण्यासाठी रूम होती. इधर कहा जाएगा मेन गेट और मेन गेट से इधर आने में जितना टाइम लगेगा उतने टाइम में ये आदमी 100% जाऊ. आणि हे 5वी पर्यंत शाळा होती. हे पण पंचधातू होती. ही जी कडी आहे ही कडी इथं बोट बांधल्या जायच्या. ज्यावेळेस तिकडून जर मेन दरवाजावर हमला झाला तर इथून जाण्यासाठी इथं छोट्या बोट लावल्या जायच्या आणि त्या छोट्या बोट या रस्त्याने खाली घेऊन जायच्या. हा छोटा रस्ता दुसरा हे किल्ल्याचं दुसरं गेट आहे. इथून डायरेक्ट इथून बोट पाण्यात टाकायची इथून डायरेक्ट बोट तिथं किनाऱ्यावर जायचे लोक. ओके. आणि हे समोरचं जे दिसतंय ही 5वी पर्यंत शाळा होती. इंटरलॉक इथे बघा हे मासे कशी भांडतायत. लप 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 लप. मच्छी मच्छी कावळा आला कावळ्याला ते दादा खायला आलाय तो. हे 2 मिनिटात सपाचट. हे अख्ख्या किल्ल्यामध्ये ज्यावेळेस लोकांना इथं पाण्याची गरज असायची आता समुद्र 4ही साईडने समुद्र आहे तर पाणी कुठून आणायचं तर किल्ल्यावरच हे मधोमध इथं विहीर केलेली आहे. हे सगळ्यांसाठी पाणी वापरलं जायचं. आणि हे पाणी गोड आहे. समुद्राचं पाणी खारट असतं तरी पण ह्या पाण्यामध्ये गोड पाणी आहे. याच्यामध्ये 2 ही किल्ल्यावर एकच विहीर होती पण आता हे याच्यामध्ये 2 समाजाचे लोक राहायचे तर मग त्यांच्यामध्ये वाद नको व्हायला म्हणून तिकडून एक तो दरवाजा दिसतोय तिकडून त्या कुंड्यात पाणी जायचं. इकडे एक दरवाजा इकडून या कुंड्यात पाणी जायचं. तिकडे बघ खाली काही समाजाचे लोक इकडे पाणी घ्यायचे आणि बाकीचे लोक समाजाचे लोक तिकडे पाणी घ्यायचे. त्यासाठी दोन्ही साईडला आउटलेट काढलेले. शक्य होईल तेवढा आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आमचा गाईड भारी आहे ना. हे साफसफाई करण्यासाठी असं आहे. इकडचे लोक इथून पाणी घेणार तिकडचे लोक तिकडून. इथे का आपण बकेट टाकली ना बकेट उचलल्यावर पाणी हलल्यावर जे रिफ्लेक्शन आला त्याच्यात ते खराब होणार. तो रानी नाराज होगा तो राजा भी नाराज होगा. रानी यहाँ रहता था इसलिए चोर गेट टनल पास में क्या हमला होगा तो पहले कौन जाएगा राजा के लोग. जहाँ ऊपर जाना है जाके वहाँ से पूरा व्यू दिखता है. चढत जायचं आता त्याच्यासाठी. हा जो फोटो आपण आता बघतोय हा जुन्या काळातला फोटो आहे. ज्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा बांधकाम कंप्लीट होतं त्यावेळेस ते कसं दिसायचं तर हे जे समोरच्या आता वरती समोरच्या ज्या 4 खिडक्या दिसत आहेत ते राणीचा महल होता. आणि तिथून राणी हिचं म्हणजे पूर्ण ते वरचा महल हा काचेचा होता. हा जो वरचा राजवाडा दिसतोय पूर्ण हा काचेचा होता. तर मग राणीसाठी हे वरतून काचेमुळं सगळं दिसायचं. आणि ज्यावेळेस राणी वरतून हिच्यामध्ये बघायची तर त्यावेळेस बादली जर हिच्यामध्ये जर बादली टाकली ते टाकलं तर ते चित्र हलायचं. तर मग ते राणीला नको त्रास व्हायला म्हणून त्यासाठी तिकडे एक दरवाजा आणि इकडे एक दरवाजा. तिकडचे लोक त्या समाजाचे लोक तिकडून पाणी घ्यायचे आणि इकडचे लोक या इकडून या खिडकीतून पाणी घ्यायचे. म्हणजे हे पाणी हलवू द्यायचे नाही त्यांचं ताजमहल खराब नको व्हायला. रिफ्लेक्शन. अरे चढायचं आहे मी नाही चढत. गावाला बघा बघण्याची किती इच्छा होती. एवढे पायऱ्या चढत वरती गेलेत आणि पूर्ण खाली येत आहे. आमच्या बाबांना बघा किती बघायची इच्छा होती. एवढ्या पायऱ्यावरती चढत गेलेत. 125 पायऱ्या त्या गुडघ्याचा त्रास असून सुद्धा. आणि आत्ताची पोरं बघा
पुरानी हवेली, पुराना मंदिर, बंद दरवाजा, रामशे के पिक्चर ते अजून एखादी एक तेच रस्त्यामध्ये तुम्हाला उजव्या हातावर भेटते ना उजव्या हाताला सिद्धी अहमद विराना पॅलेस. मूवी पण तिथंच झाली. हाँ ते नवाब पॅलेस म्हणतात त्याला. सिद्धी अहमद रात्री लिखा हुआ रात्री है. बघितलं ते. सिद्धी अहमदगंज पॅलेस लिखा है. बंद होते ते. हा ते बंदच आहे. आहे फक्त तिथं बाहेरून आतमध्ये बघायला लाईट माणूस चालू आहे. होते. हा, हो तो लाईट माणूस आहे तिथे ठेवलेला पण आतमध्ये देत नाही. ते कधी राजा आला असला ना तिकडे आणि तुम्ही आपण रिक्वेस्ट केली त्याला ते तोच फॅमिली ग्रुपला सोडतं तिथे. पण ते राजा पाहिजे. हा ते राजाच आहे मोठा राजा आहे ते. त्याच्याकडे एवढा धन है ना कि उसका 7 जनरेशन खा के जाएगा तो भी बचेगा उसके पास. इसीलिए तो वो पैलेस नहीं बेच रहा ना. पैलेस क्या वो बेचेगा अभी टाटा बिरला उसको होटल बना देगा. इनका नामो निशान मिट जाएगा ना. चला या चला हलो देता है. तुम बोले बहुत भारी है दादा. देखो मैं जो बोला वो सामने की सीढ़ियाँ नहीं चढ़ेंगे. तुम तो 125 चढ़ कर आए. सब घूम के आ गए. बहुत भारी तुम बहुत भारी. हम तुम बोले घूमेंगे नहीं इतना. बाबा के लिए एक शेर सुना था बाबा के लिए. हाँ? बाबा तुमच्यासाठी एक शायरी कि खुदा हर नजर से बचाए आपको, चांद तारों से सजाए आपको, गम क्या है ये भूल जाए आप, खुदा जिंदगी में इतना हंसाए आपको. वाह 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 वाह, बहुत बढ़िया. मेहरबानी है भैया. हाँ ये दुआ दिया मैंने तुमको, शायरी में प्रे किया. हाँ ना खुदा की मेहरबानी भी है ना. जमांगेच को दवा देता म्हणजे जवळ स्वतःला त्यांचं दिसतं. हाँ ये जो है ऊपर वाला है वो ड्रम बजाने का जगह है, नगार खाना. और ये बीच में जो बिल्डिंग गिरा है इसमें बादशाह के बेटे की कब्र है. सिद्दी याकूब नाम का लड़का किला बनाने के पहले 22 साल की उम्र में ऑफ हो गया. तो बेटे की उम्र 22 थी इसीलिए किले के सारे पॉइंट 22 है. जैसे 22 एकड़ एरिया, 22 बुरुज, 22 साल बनाने को लगे. 122 तो अपन जो मेन गेट के सीढ़ियाँ चढ़े वो भी 22 है. और किले की सबसे बड़ी तोप का वजन 22 टन. तो राजा ने अपने बेटे की याददाश्त के लिए कि जब भी किले का इतिहास आगे बढ़ेगा 22 का लफ्ज आएगा, लोग मेरे बेटे को हर दिन याद करेंगे. इसीलिए वो सारे 22. ते बघा निंबाचं झाड कुठे गेला, ते आतमध्ये गेला बघा. 7 पत्थर 7 डगर वाड्यामध्ये कधी पण पडणार ते. असंच किल्ला तुटतो. हे गणेश मंदिर आपलं. हाँ, ये क्या ये सब 72 में रिपेयर हुआ था इसलिए इसके बांधकाम में देखो अपने को ईट दिख रहा है. आणि अजून हे कुवा होता आता एक कचरा कुंडी झाला. तो ना ते पण वीर होती. चूना, हा विहिरी विहीर होती. गुड़, समंदर गले और कोरीत का धार. तिचा म्हणजे कास हा बाजार एरिया, मार्केट ॲड. चलो अभी बॅक. काय आहे ना झालं संपलं. देखो ये उन लोगों का गेट पास आईडी प्रूफ. जब भी किले का आदमी जाएगा बाहर तो पहले जमाने में तांबे और पीतल के पैसे चलते थे जिसको मराठी में नाणे और उर्दू में अशरफी बोलते. आता जायचं आपल्याला. हा तर हे पैसे आले ना आपण घेऊन. ते बघा वरती एक विंडो आहे, त्याच्या समोर इथे पण विंडो आहे. ओके. आपल्याला ठिकाणं फक्त ते सिक्का दाखवायचा आहे. त्याने समजलं आपला माणूस आहे त्या आतमध्ये घेऊन जाणार. त्या ठिकाणं लोखंडी भाला मारून पैसे घेतात. ओके. आम्हाला संध्याकाळी गेले. जर सिक्का तो नसेल तर डायरेक्ट मारून टाकतात इथून. हमारा जानवर है वो राजा है और जो 6 हाथी है वो 6 तालुके जिसके ऊपर इसने राज किया. इसमें पहला तालुका मुलुक, दूसरा मस्ता, तीसरा श्रीवर्धन और 3 गुजरात के कच्छ, काठियावाड़ और जाफराबाद. तो राजा ने नक्शीकाम में अपनी हुकूमत को बताया. ये जेवढे डगा खराब दिसतात का आपल्याला हे नाका मारून मारून दगड झिजले ते. अरे इथं थोडं रिस्की काम आहे. उतरताना जरा नीट उतरा. जाशाल तिकडे मागे पुढे सारखा. एक नंबर कॉम्प्लेन. मम्मी पिशवी देऊन टाक इकडे ते माझ्याकडं. आता वारा इकडचा आला नाही. आता हे वारा वाढल्यावर तुम्हाला मोटर बोट को पीछे छोड़ देगा. एवढे काठी डुबते म्हणलं. अभी एवढं हवा पाणी अभी शुरू एवढं. हुआ. अपन आज जब हवा किधर का था ये था.
अब ये जैसे जैसे बढ़ेगा ना पूरा ठंडा हो जाएगा. हे बघा इकडून पाच अजून मगाशी वाक्य काय वापरलं, पंढरपूरला जाऊन देव बघण्यापेक्षा हात लागले काय पाहता मनसोक्त आजीने समुद्र पाहिला, समुद्रात फिरली. आजी कसं वाटतंय? सगळेजण जेवण करताय खाली करून घ्या. मुरुड जंजिऱ्याच्या किल्ल्यावर आम्ही तर नाही चढलो, पण बाबा आमचे चढलेले. आणि आता पण आमच्या बाबांचीच इच्छा होती प्रतापगडवर येण्याची. कसं खातंय, घेतला डुच्चा भरून. किती छोटं पिल्लं घेऊन आलं हे. ते परत घ्यायला चालले. जा 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 पिल्ले जा जा. पाठवत नव्हते, रडून रडून पैसे मागावं लागायचे तरी. तुम्ही ज्या मंदिरामध्ये आलात त्या मंदिराचं नाव आहे पंचगंगा मंदिर. हे क्षेत्र महाबळेश्वर पिण्यासाठी पण आहे. या गावामध्ये एक वैशिष्ट्य आहे, ह्या पाणी ना पिऊन जा यार. हे छान लागलं ना. मोठला एवढा मोठा आहे. असे छान छान ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पार्ट 4 जरूर बघा. भेटू पुन्हा.